मुंबईमध्ये शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवकांची पार पडली बैठक। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामं बघणार, आतापासूनच कामाला लागा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार। खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले असता त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली। शिवसेनेची मंत्रिपद ही एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीची अजित पवार ठरवणार। मित्रपक्षांचे मंत्री ठरवण्यामध्ये भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नसेल तर सरकारला सुद्धा अर्थ नाही। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं अर्थमंत्रीपदाच्या संदर्भात मोठं वक्तव्य। अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीही योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाणार। रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने यापूर्वी दिली आहे मंजुरी। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक देश एक निवडणूकवरून टीका। देशाला एक राष्ट्र एक शिक्षण, एक राष्ट्र एक आरोग्य सेवा हवी आहे, एक देश एक निवडणूक नको, केजरीवालांची एक पोस्ट। वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक, त्यामुळे खर्च वाचतो। वन नेशन वन इलेक्शनमुळे सर्व राज्याच्या निवडणुका एकत्र झाल्या तर याचा नक्कीच फायदा होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। भाजपकडून लोकसभा खासदारांना व्हीप जारी। आज आणि उद्या लोकसभेमध्ये हजर राहण्याच्या संदर्भात व्हीप। संविधानावरती चर्चा होणार असल्यामुळे खासदारांना उपस्थित राहणं केलंय बंधनकारक। राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेमध्ये आजपासून 2 दिवस चर्चा। राजनाथ सिंह करणार चर्चेला सुरुवात, तर उद्या पंतप्रधान मोदी चर्चेला उत्तर देणार। दिल्लीमध्ये आजपासून मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। पंतप्रधान मोदी परिषदेच्या अध्यक्षपदी विविध विषयांवरती बैठकीमध्ये विचारमंथन होणार। डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा। भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता। जगज्जेत्या डिंग लिरेनला डी गुकेशनं केलं चेकमेट। विश्वनाथन आनंदच्या नंतर डी गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा खेळाडू डी गुकेश हा विजेता। वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याच्या नंतर गुकेश भावुकही झाला। गुकेशनं मॅच संपल्याच्या नंतर बाहेर येऊन पहिल्यांदा त्याच्या वडिलांना कडकडून मिठी मारली। बाप लेकामधील अत्यंत भावुक क्षण मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनल्याबद्दल गुकेशचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिनंदन। भविष्यामधील पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवा बुद्धिबळ जगज्जेता डी गुकेश याचं अभिनंदन। एक्सवरती पोस्ट करून पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक आणि दिल्या शुभेच्छा। डी गुकेश याचं मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन। गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आणि युवकांसाठी प्रेरणादायी, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडूनही एक्स पोस्ट करत गुकेशचं अभिनंदन। गुकेशनं इतिहास घडवला, राज ठाकरेंची पोस्ट। सचिन तेंडुलकरची गुकेशसाठी एक्स पोस्ट। अवघ्या 18व्या वर्षी 18वा वर्ल्ड चॅम्पियन गुकेश बनला। गुकेशचे सचिन तेंडुलकरकडून अभिनंदन। गुकेशच्या विजयाचा क्षण भारतासाठी अभिमानाचा। गुकेशने चॅम्पियन असल्याचं दाखवून दिलं। विश्वनाथन आनंद यांची एक्स पोस्ट। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमला हजेरी लावणार। सकाळी 10 वाजता जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार कार्यक्रम। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित। शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली, सूत्रांची माहिती। टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यावरती बंदी आणणार का? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। कायदा सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचे न्यायालयाचे निर्देश। नवाब मलिकांच्या विरोधामधील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यामध्ये पूर्ण करू, मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही? समीर वानखेडेंचा याचिकेच्या माध्यमातून सवाल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत। योजनेच्या लाभार्थी महिलांनी मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका, अदिती तटकरे यांचं वक्तव्य।
अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट याचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. अकोल्यामध्ये शिवसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक. विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन. परभणीमधली घटना अत्यंत दुर्दैवी. संविधान विटंबना करणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. शहरामध्ये दंगल होत असताना हे बटेंगे कटेंगेवाले कुठे जातात? खासदार संजय जाधव यांचा सवाल. परभणीमध्ये अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक. दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना झापलं. परभणीमध्ये प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप. बीडच्या मस्साजोग गावामध्ये अंबादास दानवेंनी घेतली देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पोलीस अधिकारी देखील दोषी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला हवेत, दानवेंची प्रतिक्रिया. परभणीमध्ये अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक. दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना झापलं. परभणीमध्ये प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप. परभणीमध्ये शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन कोणी भडकवलं याची चौकशी करा. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची मागणी. हिंसा झालेल्या भागामध्ये जानकरांनी केली पाहणी. परभणीच्या घटनेच्या नंतर नांदेड इथे शांतता समितीची बैठक. शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं आवाहन. बुलडाण्यामध्ये समतेचे निळे वादळ या संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणी घटनेमधील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी. बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यातही. शासकीय रुग्णालयामधल्या औषध साठ्यामधील 200 गोळ्यांचे सॅम्पल एफडीआयनं घेतलं असून अहवालाची प्रतीक्षा. वाशिमच्या रिसोड शहरामधील लोणी फाटा परिसरामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघडकीस. रिसोडच्या शिव हॉस्पिटलमध्ये अनेक महिन्यांपासून स्त्री भ्रूण हत्या सुरू होत्या. दोषी डॉक्टर दाम्पत्यावरती गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यामध्ये 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा ओबीसी धनगर समाजाची आंदोलनं सुरू. तसंच 16 डिसेंबरपासून सुरू असणाऱ्या अधिवेशनामुळे मनाई आदेश. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मुरुड बाजारपेठेत कडकडीत बंद. औसा तालुक्यामधल्या बुधोडा इथल्या 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस. 175 एकर जमिनीवरती करण्यात आलाय दावा. शेतकऱ्यांची कोर्टामध्ये धाव, शेतकरी हवालदिल. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरूनही मानधन न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी आक्रमक. संतप्त प्रशिक्षणार्थींकडून कौशल्य विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. एमपीएससीच्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरतीची परीक्षा ही 25 डिसेंबरला होणार. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांचा विरोध. एमपीएससी मात्र परीक्षा घेण्यावरती ठाम. 2022-23 मध्ये एसटी बसचे 283 अपघात. 343 लोकांनी गमावला जीव. यंदाच्या वर्षामध्ये नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघातामध्ये 201 लोकांचा मृत्यू तर 334 जखमी. मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये काल बसच्या धडकेमध्ये झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू. या प्रकरणी पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक. दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे ही व्यक्ती बसच्या खाली आली होती. बेस्ट बस चालकानं वाईन शॉपमध्ये जाऊन मद्य विकत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. स्थानिकांनी चालकाला हटकलं आणि दारू प्यायल्याचा आरोपही केला. संबंधित बस धारावी डेपोची. चालक कंत्राटी कर्मचारी. मुंबईमधील आणखी एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ समोर. बेस्ट बस चालकाला पोलिसांनी घेतलाय ताब्यात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एनआयएची कारवाई. बीड बायपास भागामध्ये असलेल्या मदरशामधून 22 वर्षीय तरुण ताब्यात. तरुणाकडून 3 मोबाईल जप्त. मुंबईच्या पवई पोलिसांची अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये मोठी कारवाई. 3.5 कोटी रुपयांचा चरस आणि गावठी कट्टा विकणाऱ्याला अटक. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये बांद्रा ते ओशिवरा परिसरामधल्या अवैध पान टपऱ्यांवरती कारवाई. या भागामधील 9 अवैध पान टपऱ्यांवरती प्रशासनाची तोडक कारवाई. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचं समोर. बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवरती गुन्हा दाखल.
27 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचं सांगून महिलेची फसवणूक. हरवलेला मुलगा असल्याचं सांगून घरामधील मालमत्ता केली आपल्या नावे. साताऱ्यामधली घटना. पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. मुंबई शहरामध्ये महिलांच्या सायबर फसवणूक करणाऱ्या 2 जणांच्या टोळीला दहिसर पोलिसांनी केली अटक. यूपी पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे बोगस अधिकारी असल्याचं सांगून करायचे फसवणूक. उड्डाणपुलावरती ऊसाचा ट्रक उलटला. ट्रकचा काही भाग आणि ऊस कोसळल्यामुळे 1 जण जखमी. अहिल्यानगरमधल्या चांदणी चौक उड्डाणपुलावरची घटना. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या वायफळेमध्ये पूर्ववैमनस्यामधून 6 जणांवरती धारधार शस्त्रानं हल्ला. एका युवकाचा मृत्यू तर 5 जण गंभीररित्या जखमी. रत्नागिरीतल्या मारुती मंदिर इथे भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आग. वेळेवरती आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. राज्यामध्ये रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. सांगली, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. मुंबईमधल्या हवेचा दर्जा पुन्हा एकदा खालावला. कुलाब्यामधील हवेची नोंद अत्यंत खराब श्रेणीमध्ये तर इतर भागामधील हवा देखील मध्यम श्रेणीत. ठाण्यामध्ये आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने होणार पाणी पुरवठा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार. शिर्डीमधील साई मंदिर 20 डिसेंबरला दुपारी 2:15 ते 4:30 या वेळेमध्ये दर्शनासाठी राहणार बंद. 3D स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली समिती मूर्तीची पाहणी करणार असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला रायगड विकास प्राधिकरणाकडून प्रारंभ. छत्रपती संभाजीराजेंनी केली कामाची पाहणी. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार. प्रकल्प अहवाल तयार. मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार. ठाण्यामध्ये रंगणार उपवन फेस्टिवल. 11 ते 13 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन. दिग्गज कलाकारांच्या सुरांनी बहरणार ठाणे शहर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. नोव्हेंबर महिन्यामध्ये महागाईचा दर 5.48%. ऑक्टोबर महिन्यामध्ये 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरती महागाई पोहोचली होती. तर चालू आर्थिक वर्षामध्ये महागाईचा दर 4.8% राहण्याचा अंदाज. दिल्ली विमानतळावरती दोहावरून चॉकलेटच्या कागदामधून सोनं लपवून आणल्याचा प्रकार. सीमाशुल्क विभागाकडून प्रवाशाला अटक. 240 ग्रॅम सोनं लपवून आणलं होतं. तमिळनाडूच्या रुग्णालयामध्ये भीषण आग. या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू. मृतांमध्ये 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. प्रार्थना स्थळांवरती दावा सांगणाऱ्या याचिका दाखल करून घेऊ नका. सुप्रीम कोर्टाचे उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांना आदेश. जेएनयूमध्ये द साबरमती रिपोर्ट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेला दगडफेक. डाव्या आघाडीच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचा अभविपचा आरोप. काही विद्यार्थी जखमी. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांवरती पाणीच पाणी. अनेक जिल्ह्यामधल्या शाळांना सुट्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावरती असणार. महाकुंभच्या तयारीचा घेणार आढावा. विविध प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा होणार. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा. महिला सन्मान निधीच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावरती दर महिना 1,000 रुपये जमा होणार. तर निवडणुकीच्या नंतर 2,100 रुपये देण्याचं आश्वासन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबासोबत 45 मिनिटं केली चर्चा. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण. 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ट्रम्प घेणार शपथ. टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांनी रचला इतिहास. 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारे मस्क हे जगामधले पहिले उद्योगपती. मस्क यांची संपत्ती 447 अब्ज डॉलर्स. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी 2032 सालच्या ब्रिस्बेन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या सीईओ सिंडी हुक यांची घेतली भेट. ऑलिम्पिकमधल्या क्रिकेटच्या समावेशाच्या संदर्भात केली चर्चा. अमेरिकेत राहून भारतामध्ये घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपतवंत सिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी अमेरिकेचा नकार. भारत सरकारनं एका प्रकरणामध्ये पन्नूच्या बँक खात्याचा तपशील मिळावा अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. एफबीआय संचालक क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा जाहीर केला. मात्र या राजीनाम्यामुळे भारतीय वंशाचे कॅश पटेल यांचा सर्वोच्च तपास संस्थेचा कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा.
गुगलने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेने जेमिनी मॉडेलची दुसरी पिढी लॉन्च केली. AI टूल असणार पूर्वीपेक्षा अधिक प्रगत. सुंदर पिचाई यांची माहिती. आज बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांची 100वी जयंती. आज मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी होणार जन्मशताब्दी. दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशनं बांधली लग्नघाट. गोव्यामध्ये बॉयफ्रेंड अँटनी थट्टीलशी केलं लग्न. कीर्तीने लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावरून केले शेअर. प्रख्यात गायिका सेलेना गोमेजनं बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत करणार नव्या आयुष्याला सुरुवात. बेनी ब्लँकोनं सेलेना गोमेजला घेतली एंगेजमेंट रिंग. तिने सोशल मीडियावरून फोटो केलेत शेअर. 2021 मध्ये मिस युनिव्हर्स झालेली हरनाज कौर संघू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार. टायगर श्रॉफ अभिनीत बागी 4 मध्ये हरनाजचा झालाय प्रवेश. 5 सप्टेंबर 2025 रोजी बागी 4 देशभरामध्ये होणार प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.